नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आनंदी असाल आणि ह्या पुढेही असेच असाल ही स्वामीचरणी प्रार्थना। आज आपण अस्सल गावरान पद्धतीत गवारीची भाजी कशी करायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही अस्सल गावरान पद्धतीची गवारीची भाजी जर केली तर बोटं चाकत राहाल। चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी। तर प्रथम इथे मी गवार मोडून घेतलेली आहे। काही जण गवार चाकूने कट करून घेतात, तर तसं अजिबात करायचं नाही आहे, कारण जर गवार कट केली तर त्याची चव निघून जाते। शक्यतो गवार हातानेच मोडा। आता मी इथे स्वच्छ पाण्यामध्ये दोनदा धुवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये कमी आचेवर ही गवार मी 1 ते 3 मिनिटं भाजून घेत आहे। 1 ते 3 मिनिटं झाल्यानंतर आता त्यात 1 चम्मच तेल घालूया आणि 10 ते 5 मिनिटं आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे गवार। गवारीला असे डाग आले तर समजून जायचं की गवार चांगली भाजलेली आहे। आपल्याला संपूर्ण प्रक्रिया ही मंद आचेवर करायची आहे। आता 2 मिनिटांसाठी ह्यावर प्लेट ठेवूया, म्हणजे गवार अजून चांगली भाजली जाईल। बघा 2 मिनिटं झाल्यानंतर गवार आता संपूर्ण भाजलेली आहे। ह्याच्यावर डाग सुद्धा आलेले आहेत, म्हणजे आपली इथे गवार भाजलेली आहे। आता भाजीच्या फोडणीसाठी इथे मी 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर बारीक चिरून मी टोमॅटो घेतलेला आहे आणि बारीक चिरून मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी। आता गॅसवर कढई ठेवूया, गॅस ऑन करूया। गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची। आता त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच तेल घालूया। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी घालूया, 1 चम्मच। जिरा आणि मोहरी थोडीशी तडतडली की त्याच्यामध्ये मध्यम आकाराचा कांदा बारीक कट केलेला घालूया, मिक्स करून घेऊया। त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया, ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल। थोडीशी मी इथे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, मिक्स करून घेऊया। कांदा भाजला की त्याच्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट घालूया चवीनुसार, चिमूटभर हळद घालूया। त्यानंतर कोथिंबीर घालूया आणि सर्व मिक्स करून घेऊया। त्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो घालूया। सर्व आता एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ, टोमॅटो थोडा शिजण्यासाठी त्याच्यावर आता आपण प्लेट ठेवणार आहोत 1-2 मिनिटांसाठी। 2 मिनिटं झाल्यानंतर बघा टोमॅटो आता शिजलेला आहे। आता त्याच्यामध्ये गवार घालूया भाजलेली आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एकत्रित। आता मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। एकत्रित भाजी मिक्स करून घ्यायची आहे। बघा अशा प्रकारे सर्व भाजी आता ही मिक्स करून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया, जेणेकरून भाजी जी आहे ती कढईला खाली लागणार नाही, करपणार नाही। आणि 5 ते 10 मिनिटांसाठी आपण ह्याला वाफ देऊया। 5 ते 10 मिनिटांनंतर बघा भाजी पूर्ण शिजलेली आहे आणि ते रेडी झालेली आहे भाजी। अशा प्रकारे ही आपली अस्सल गावरान पद्धतीतली गवारीची भाजी रेडी झालेली आहे।
तर मंडळी, अस्सल गावरान पद्धतीची गवारीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्यासोबतच जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच जाऊन सबस्क्राईब करा। त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण आम्ही रोज नवीन रेसिपीज, ब्लॉगचे व्हिडिओ घेऊन येत असतो। त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिली मिळेल।